दादा, आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी नंतर डॉक्टरांनी सुद्धा तुमची तपासणी सुरू केलेली आहे. तुमची तपासणी केली, बाकी जे उपोषण करते त्यांची सुद्धा तपासणी केली. तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झालेलं आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. सरकारकडून काही संपर्क झालेला आहे का? आणि आता तुमची तब्येत कशी आहे? सरकारकडून काय तर झालेलं नाही आणि आवश्यकता नाही त्यांनी संपर्क करावा. मराठ्यांना फक्त कळू द्यायचे की कोण आहे म्हणून. सरकारला फक्त कळून देणं लय गरजेचं. समाजाला मराठ्यांना कळणं लय गरजेचं. हे मराठ्यांना कोण आरक्षण मिळवले? देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांना आरक्षण देत नाही का देणार आहे हे कळणं गरजेचं आहे. ते आले काय नाही आले काय फरक नाही पुढे थांबणार. कळू द्या. समाजाला कळणं लय गरजेचं आहे. आपला शत्रू कोण आहे, गरीबाच्या मराठ्यांच्या पोराचा मारेकरी कोण आहे हे कळणं गरजेचं. ते यावात नाही यावात हा भाग त्यांचा आहे, आमचा. उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे की जरांगे पाटलांच्या मनात काय आहे, त्यांची काय गैरसमज आहे ते दूर सुद्धा केले पाहिजे सरकारच्या वतीनं. काहीच नाही मनात. मराठ्यांचे ठरलेल्या मागण्या ते द्या एवढंच मनात आमच्या, बाकी काय. जे आपलं देशमुख कुटुंब आहे बीडचं, ते सुद्धा उपोषणामध्ये येणार आहे आज इथे भेट देण्यासाठी. उपोषणात सुद्धा सहभागी होऊ शकता चर्चा आहे. नाही, सहभागी होण्याची आवश्यकता नाही. ती आहे समाज आहे लढायला, ते खूप दुःखात येतं. त्यांनी सहभागी होण्याची आवश्यकता नाही. सहभागी झालेले उपोषण करते यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून यांना मी विनंती करणार आहे की तुम्ही उपोषण सोडा. माझ्या शरीर वायाला गेलंय, खराब झालंय. या मराठ्यांच्या पोराचं शरीर उपोषण करून खराब व्हायला नको म्हणून सामूहिक उपोषण पूर्ण करतायत. यांनाच मी सोडा म्हणून सांगणार आहे. तुमच्या शरीराचं नको वाटलं करायला, माझ्या तर शरीराचं झालंय. मी आहे लढायला कमी. मी यांनाच आज विनंती करणार आहे की इथं बसलेल्या सगळ्या बांधवांनी उपोषण तुम्ही सोडा. ते बसून राहायला देतात चालेल, फक्त उपोषण सोडा. त्यांनी करून दाखवलंय ना. सामूहिक उपोषणाला बसा म्हणलं तर समाजाने बसून दाखवलंय ताकदीने. म्हणून आता माझ्या शरीराचं वाटलं झालं त्यांनाही सोडायचं मी विनंती करणार. पंकजा मुंडे यांनी सुद्धा असं वक्तव्य केलेलं आहे की जरांगे पाटील जर यांनी परवानगी दिली तर मी मध्यस्थी करून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल, जरांगे पाटलांना भेटण्याचा प्रयत्न करेल. आमचं कोणालाच ना नसते ना, आमची कोणालाच नाही. कारण आम्ही खुनशी नाही, जातीवादी पण नाही. आमचे कोणालाच ना नाही, कोणालाच. त्यांनी असंही वक्तव्य केलं आहे की जर मला आंतरवालीला जर यायचं असेल, मनोज जरांगे पाटील जर सांगतील इथली सुरक्षा जर ते हे करतील तर मी आंतरवादीला येण्यास इच्छुक असं म्हणजे काय दहशतवादी काय? आम्ही काय दहशतवादी आहेत का? तिथं कोणी येतो कोणी जातो. आम्ही नाही जातीवादी. रोष नसतो आमच्या मनात, राग नसतो. आम्ही खुनशी नाहीत, आम्ही दुःख धरीत नाहीत लोकांवरती. आम्हीच उलट दुःख धरणारला, अशा लोकांना उलट आम्ही सरळ करतो. इथं दहशतवादी आहेत का? इथं काय दहशतवादी थोडेच आहे कोणी. इथं कुणी येऊ शकतं, कुणी जाऊ शकतं. कुणीही कुणाला ना नसते यायला. इथं सगळा देश येऊन गेला. इथं अशोक चव्हाण हे पण म्हणजे जरांगे पाटील यांना भेटून मध्यस्थी करून सरकारसोबत त्यांच्या मागण्याबाबत विचार करण्यासाठी काहीतरी मार्ग काढू वक्तव्य सुद्धा अशोक चव्हाण यांनी केलं. चांगली गोष्ट आहे ना. समाजाच्या लेकराचं कल्याण व्हावं एवढंच आमचं म्हणणं आहे. मध्यस्थी अशोकरावजी चव्हाण साहेबांनी करावी का आणखीन कुणी करावी? आमचे काय नाव असण्याचं काही कारण नाही. आमच्या गरीबाच्या लेकराचा आरक्षणाचा प्रश्न सुटावा एवढंच आमचा उद्देश, बाकी काय उद्देश. आमचा उद्देश दुसरा काही नाही. आमच्या लेकराला न्याय मिळावा गरीबाच्या. अशोकराव चव्हाण साहेब असतील, कुणीही असले, आम्हाला काय न्याय पाहिजे.
आता आज काय सांगाल की आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे, मोठ्या प्रमाणात आता इथे मराठा बांधव पण या ठिकाणी दाखल होत आहेत. आज जवळपास 250च्या वर या ठिकाणी उपोषण करता बसलेले आहेत. त्यातली एका जणांची प्रतिष्ठा सुद्धा थोडीशी खालवलेली होती. काय तुमची समाजाला काय तुमचं आव्हान असणार आहे? हे समाजाला नाही, हे देवेंद्र फडणवीसने बघायला पाहिजे. एखाद्याचं लेकराचं जीव जाऊन वाटोळं होऊ नये, हे देवेंद्र फडणवीसने बघितलं पाहिजे. त्याचं काम हे करणं, नुसते मराठ्यांचे हाल हाल करून मारणं ही जबाबदारी नाहीये मुख्यमंत्री. त्यांच्या शरीराला जीवाला धोका होऊ नये ही पण जबाबदारी. आणि मी पण आज आव्हान करणार आहे, माझ्या शरीरात वाटलं झालं तुमच्या करू नका, सगळ्यांनी उपोषण सोडा. अजित पवार यांनी सुद्धा वक्तव्य केलेलं आहे की आम्ही तहसीलदार मार्फत मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. तहसीलदार वगैरे किंवा अजित पवार यांच्या सरकारच्या माध्यमातून शिष्टमंडळ तुम्हाला येऊन भेटलं तर तुमच्या मागण्याबाबत अजित पवार अशी म्हणते की त्यांनी तहसीलदारच्या मार्फत आमचं एक शिष्टमंडळ पाठवलं होतं जरांगे पाटलासोबत चर्चा करायला. मग वाळू काढायला गेलं काय पडलेलं शिष्टमंडळ पुढे अजितदादाने एवढ्या मोठ्या माणसानं असं बोलावं, तहसीलदार पाठविलं आणि याला पाठविलं, काय काय बोलावं असल्यावर तहसीलदारला पाठव. उदय सामंत म्हणाले पाटील 10% मराठा समाजाला आरक्षण दिलंय, टिकणारा श्वासाला आरक्षण दिलंय. धरण पाटलाची काही गैरसमज असेल तर त्याने समोर यावं, सरकारसोबत चर्चा करावी. समोरच आहे ना, मागून वार नाही करीत मी. 10% न मागितल्याला दिलं म्हणजे पाठीत खंजीर खूपच न म्हणते. वार नाही करेल. समोरच त्याला समोरच या कोण कोण या पाठीमागून वार नाही करेल. न 10% देऊन बळत 10% टाकलं हे डोकं. वार नाही करीत पाठीमागे, समोरच. धनंजय देशमुख प्रकरणात अनेक बाबी समोर येत आहेत. बीड मधले ते आज सीसीटीव्ही समोर येत आहेत. त्या पण अंजली दमन यासारख्या काही अनेक लोकांनी अशी मागणी केली की वाल्मिक कराड यांच्यासह सगळ्यांना मुंबईच्या अथर्व जेलमध्ये या ठिकाणी पाठवण्यात यावं, कारण की त्यांना तिथे जे आरोपी आहे त्यांना इथं मोठ्या प्रमाणात सुविधा मिळत आहे. आता आरोप केलेला आहे. सरकारचं मला काय कळू द्या, सोडून द्यायचे मुख्यमंत्र्याचं मनात काय कळू द्या. संपवायची का वाढवायची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.